नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण कोंढवा भागातील गोकुळनगर या ठिकाणी शिवावरची लक्ष्मीमाई प्रतिष्ठानच्या वतीने आज नवरात्र उत्सव साजरा होत असताना आज 7वा दिवस आहे। 7व्या दिवसाच्या निमित्ताने डान्स कॉम्पिटिशनचे आयोजन केले होते, तसेच दांडियाचं मोठं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। आपल्याबरोबर सर्व प्रमुख मान्यवर दांड्यामध्ये सहभाग घेतलेला नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत, तसेच आणि श्री खंडोबा आणि म्हाळसा यांचं यांनी वेशभूषा केलेली असे पण या ठिकाणी उपस्थित आहेत। मामा, आज या ठिकाणी दांडिया स्पर्धेचं आयोजन केलेलं 7वी माळ, काय सांगाल आजच्या प्रसंगी आपण? आज नवरात्र उत्सवाची 7वी माळ आहे आणि आज सर्वांना सुट्टी असल्यामुळे रविवार आहे आणि रविवार असल्यामुळं सर्व माझ्या दांड्या रसिक प्रेमी यांनी खूप मोठा भरभरून प्रतिसाद दिला। आज ग्राउंड आम्हाला अपुरं पडलं आणि तसेच या आमच्या दांडिया उत्सवासाठी या ठिकाणी खरोखरच जेजुरी येथील जे आपण टी व्हीला सिरियल पाहतोय, खंडेरायाची एक सिरियल आहे, त्या सिरियलमधील सेम टू सेम असं मामांच्या नवरात्र उत्सवासाठी आज खंडेराया आणि म्हाळसा आमच्या या नवरात्र उत्सवाला भेट दिली आणि भेट दिल्यानंतर त्यांना खरोखरच असं वाटलं की आपण एक जेजुरी गडावरच या ठिकाणी आहोत, असा आनंद त्यांनी या नवरात्र उत्सवामध्ये घेतला आणि त्यांचा आनंद खूप मोठा गगनाला मायना आणि खंडेराया आणि म्हाळसाला बघून नवरात्रामध्ये येणारे जे काही प्रेक्षक आहेत हे सुद्धा भारावून गेले। आजची तयारी कशी केली आपण डान्स कॉम्पिटिशनची? आणि बैठकीमध्ये असं ठरण्यात आलं की बाबा आज रविवार असल्यामुळे प्रेक्षक खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित राहणार, कशा पद्धतीने प्रेक्षकांचं या ठिकाणी आपण व्यवस्था करू, लहान मुलांची व्यवस्था करू आणि त्यामध्ये आणि या गर्दीमध्ये आज आमचे खंडेराया म्हाळसा आल्यानंतर पूर्ण अनेक गर्दी वाढली। ते गर्दी पाहून आम्ही संघटना आणि प्रेक्षकसुद्धा भारावून गेलेलो आहे, आनंदी आहोत आम्ही आज। या 7वी माळेला आलेले जे काय आमचे प्रेक्षक आहेत, आमची या सर्व मंडळीला माझ्या शिवरची लक्ष्मीमाई प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र पोलीस न्यूज आणि राष्ट्रीय मानवाधिकाराच्या वतीने आणि जनहक्क टाईमचे संपादक अकबरभाई शिकलकर आणि रमेश मामा गणगे या परिवाराच्या वतीने या सर्व माझ्या भाच्यांना, माझ्या खंडेराया आणि माझी म्हाळसा यांना माझा मनपूर्वक सलाम, दंडवत। उद्या 2 दिवस आपण या ठिकाणी सर्वांनी यावं, याच सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे। प्रथम मामांचे खूप आभार मानते, त्यांनी आम्हाला खूप मोठा प्रतिसाद दिलाय। हा खेळ सगळ्यात उत्तम असतो, हे खेळण्यासाठी खूप जण उत्सुकता असतात, तुमच्यामुळे हे प्लॅटफॉर्म सगळ्यांना मिळालं। प्रथम गोष्ट म्हणजे मोबाईल सगळ्यांच्या हातून सुटला आणि त्यांनी खूप उत्साहाने सगळ्यांनी जोमाने तयारी करून मस्त खेळ खेळलेला आहे। तुमच्यामुळे ह्या सगळ्यांना खूप आनंद खूप इम्पॉर्टंट आहे आणि एवढं बास आहे सगळ्यांसाठी, एवढाच आनंद पुरेसा आहे। पाऊस असून पण तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल मनापासून तुमचे आभार मानते आणि खूप छान झालेला आहे आमचा आजचा कार्यक्रम। आणि इथून पुढे मी आज 7वा दिवस आहे माझा, मी 7 दिवस झाले ते मी शोरूमला कामाला आहे, मी शोरूममधलं काम सोडून पण मी इथे खेळायला येते आणि हा फक्त मामांसाठी आहे की कारण मी त्यांना बघून ते जे बोलतात त्यांच्यासाठी त्यांच्यामुळे आम्ही उत्साहाने डान्स करतो आणि ते जे गाणी वगैरे हा उत्साह सगळ्यात वेगळा असतो। आणि सगळ्यात उत्तम म्हणजे कात्रज मधला हा सगळ्यात उत्तम पॉइंट आहे गरबा खेळण्याचा। इथे कोणाचीही भांडणं होत नाहीत, कोणाचं काही होत नाही, व्यवस्थित सगळे सुखरूपपणे आपापल्या घरी जातात। मामा, तुमचे खूप आभार, छान वाटलं। अशा कार्यक्रमाच्या मुलं मोबाईल सोडून आज बरेच 7 दिवसापासून या ठिकाणी मुलं मुली युवक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, खरं तर काय वाटलं त्याबद्दल ते सांग? मोबाईल सोडून ते खेळायला येतात, चांगली गोष्ट आहे। म्हणजे मोबाईलपासून जास्त लांबच राहिलं पाहिजे। मग मोबाईल नसल्यामुळे तर म्हणजे मोबाईल नसते तर ठीक होता, सगळे मैदानी खेळ पण खेळता आले असते। आज मोबाईल असल्यामुळे जास्त दुर्लक्ष करतात खेळांकडे, मग आज ते मोबाईल बाजूला ठेवून इथे आवडीने खेळायला येतात, तर छान वाटतं गर्दी वगैरे बघून। कायमस्वरूपी असंच एन्जॉय केला पाहिजे त्यांनी आणि थोडंफार मोबाईलपासून लांबही राहिलं पाहिजे। काय सांगाल, आज तुम्ही श्री खंडोबाची वेशभूषा करून आलेले, तुम्हाला कसं वाटलं या कार्यक्रमाबद्दल? मी आज 7 दिवस झाले होतो इथं आणि मला रमेश मामा गणगे यांनी जे आयोजन केलेले ते मनापासून लय भारी वाटतंय आणि इथं आल्यापासून काही असे म्हणजे भरपूर जागी गेलो मी, पण तिथं अशा भांडणतांडा होत्या ते आणि काय कारणं होत्या ते, कुठं काय होतंय कोणी कोणाला छेडतंय, तसं काही इथं झालेलं नाही अजूनपर्यंत। आणि मामाने इतकं भारी स्टँडिंग केलेलं आहे ना की इथं कोणालाही काही त्रास होत नाही आहे, लेडीज असू, जेंट्स असू, लहान मुलं असू किंवा
महिला असो, त्यांना कोणालाही त्रास नाही आहे कसलाही. त्यांच्यामुळं इथं काहीही प्रॉब्लेम नाही. कोणाला अजून जरी यायचं असेल तरी त्यांनी यावं अशी माझी इच्छा आहे. आणि मामांना भरपूर सपोर्ट करा. काही गोष्टी इथं काही प्रॉब्लेम नाही आहे. मामांनी इथे आयोजित केल्याबद्दल त्यांचं मी सर्वात आधी मनपूर्वक अभिनंदन करते आणि आभार पण मानते आहे की त्यांनी इथं एवढेच व्यवस्थित केलेलं आहे सर्व गोष्टी, की सगळ्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी एन्जॉय केलेला आहे. आणि मी असं म्हणजे सर्व गोष्टींना कम्फर्टेबल आहे की कुठल्या गोष्टीमध्ये अडचण नाही किंवा प्रॉब्लेम नाही. प्रत्येकजण आपला खेळतो, व्यवस्थित घरी जातो, भांडण नाही, कोणाचा काही प्रॉब्लेम नाही. त्याच्याबद्दल त्यांचे खूप मनापासून आभार. ताई, आज या ठिकाणी तुम्ही नवरात्रमध्ये सहभाग घेतलेला आहे, 7 दिवसापासून तुम्ही येते. काय सांगाल आजच्या प्रसंगी, कसं वाटलं तुम्हाला या कार्यक्रमाबद्दल? काय खूप छान वाटलं येऊन इथे. आम्ही खूप सेलिब्रेट केलं. याच्यापेक्षा जास्त मोठं ग्राउंड तयार केलं पाहिजे. खूप छान वाटलं. मी तर रोजच येत असते. खूप छान वाटलं. आज रविवार होता आणि थोडाफार पाऊस पण होता, तरी पब्लिक खूप होती आज आणि सगळ्यांना मज्जा आली, सगळ्यांनी एन्जॉय केलं. आज मामांबरोबर पावसालाही थँक्स म्हणायला पाहिजे, कारण आज पाऊस नसल्यामुळे ना बऱ्यापैकी कार्यक्रमाला किंवा उपक्रम घेता आले आणि खूप छान कार्यक्रम होत आहेत. आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मामांचे खूप प्रयत्न आहेत त्याच्यामध्ये. बरोबरचे जे सहकारी टीम आहे त्यांचं पण खूप मोठं याच्यामध्ये हो, सहकार्य आहे आणि ते अजूनही करतायत आणि पुढचेही दिवस करत राहतील. मामांना एकच विनंती आहे, स्वतःची काळजी घेऊन काय असेल ते करावं, कारण पुढचे 2-3 दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. हां, मामांनी स्वतःची काळजी घेऊन सगळं काही करावं ही मामांना विनंती आहे माझी.